बंधूंनो, आपण जे आपण शेतकरी बंधू जे शेतीसाठी फवारणीसाठी जे पाणी वापरतात, विहिरीचा असो बोरचा असो, तर साधारण काय होतं, शेतकऱ्याला आपण तणनाशक स्प्रे करत असताना आपण सांगतो की पाणी चांगलं वापरावं, स्वच्छ पाणी वापरा. तर प्रत्येक शेतकऱ्याचं असं म्हणणं येते की आपलं पाणी हे चांगलंच आहे. म्हणजे ते कसं दिसताना पांढरं शुभ्र दिसते, स्वच्छ दिसते. जसं आता हे पाणी आणलेले शेतकरी बंधूंनी, ते अशाच लेवलचं पाणी असते ते. पण त्यात काय होते की पाण्याचा जर पीएच वाढला तर आपल्याला त्या औषधाचे रिझल्ट पाहिजे त्या पद्धतीने येत नसते. जसं कंपनी लेबल क्लेम करत असते की आमचं औषध या पद्धतीने काम करते बुवा, तर त्याच्यात काय होते आपण पाण्याचा पीएच कसा चेक करू शकतो ते आपण आज बघतोय. साधारण काय आहे, पाण्याचा पीएच चेक करण्यासाठी हा लिटमस पेपर आहे, पीएच पेपर म्हणतो आपण. तर याला काय असं वापरण्यासाठी आपल्याला सोयीस्कर आहे. आपण शेतकरी बंधूला जरी वाटलं की ते स्वतःही त्यांचा पाण्याचा पीएच चेक करू शकतात. तर त्याला काय आहे त्या पीएच पेपरवर त्याला मार्किंग केलेली आहे. जर आपण हा पीएच पेपर जर पाण्यात बुडवला त्याला 1 मिनिट वेळ लागतो. तो सुकल्यानंतर त्याला जो नंबरिंग केलेला आहे आपण, तो कलर त्या पीएच पेपरला प्राप्त होतो. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की आपल्या पाण्याचा पीएच काय आहे वो. एक त्या थोडस 1-2 मिनिटानंतर आपल्याला त्याला कलर आलेला दिसेल. तो कलर जो आहे इथपर्यंत आलेला आहे. आता हे नंबरिंग बघितल्यानंतर तुम्हाला पाण्याचा पीएच काय वाटतोय? 8 नंबर 8 नंबरचा आलेला आहे ना. 8 नंबर म्हणजे पाण्याचा पीएच हा 8 आहे. तर आपल्याला फवारणीसाठी पाण्याचा पीएच हा 5.5 ते 6.5 पाहिजे. चांगले 100% रिझल्ट पाहिजे असतील तर आपल्याला त्या पद्धतीने पीएच पाहिजे. या पाण्याचा ऑलरेडी पीएच वाढलेला आहे. तर याच्यासाठी आपण हे पूर्वा कंपनीचं डेकोरस म्हणून जे औषध आहे त्याचा वापर करणार आहोत. तर याच्यासाठी आपण 1 लिटरसाठी 1 ml वापरत असतो. तर हे आपल्याकडे 1 लिटर पाणी नाही आहे, पाणी कमी असल्यामुळे आपण त्याला अर्धा ml पेक्षा कमी घेणार आहोत डोस. परत आपण एकदा पाण्याचा पीएच चेक करून घेऊ. आपल्याला जो अपेक्षित पाण्याचा पीएच आहे तो आपला येतोय का? आपल्याला 5.5 ते 6.5 पाण्याचा पीएच पाहिजे. पेपर तो सुकलेला आहे. किती दिसतोय तुम्हाला पाण्याचा पीएच? 4 कलर वरून एक तो थोडा वेळ गेला वाटल्यास. 4 कलर त्या याला मॅच होतोय वो असा. आता व्हायला 4 ला. तसं सुकल तो पीएच तुमचा हे होईल. हा पीएच पेपर आपण इथे ठेवतोय, आपल्याला 1-2 मिनिटात आणखी त्याचं स्पष्ट लक्षात येऊन जाईल. आपण पहिल्यांदा चेक केलेला हा पीएच तर आपण इथे बघितलेला आहे. तर याच्यात काय होतंय की आपण काही वेळेस काय होते 2 ते 3 प्रकारचे औषधे आपण एकत्र करत असतो. सिंगल आपण औषध कुठलंही वापरत नसतो, 2-2, 4-4 औषध वापरत असतो. याच्यात काय होते, हे आता आपलं झिंक आहे आपलं इथं आपल्याकडे, तर आपण दोघं साईडला काय रिॲक्शन होती 2-3 औषधं वापरल्यानंतर, तर आपल्याला त्याचे रिझल्ट येतात का नाही येत ते आपलं बघण्याचं काम आहे.
हे झिंक आहे, हे 05234 आहे. नॉर्मल पाणी येतं. हे नॉर्मल पाणी आहे. आपण इथं पीएच बॅलन्स केला त्याचा. हे नॉर्मल पाणी आहे. दोघांचा पीएच 8च होता. हा आपण डेकोरेस टाकून हा पीएच बॅलन्स केला, 6 वर घेतलाय. तुम्हाला या दोघं द्रावणामध्ये काही फरक वाटतोय का? क्लिअर झाली साफ दिसायले. हा हा, तर याच्यात काय आहे, हे द्रावण जे आहे तुम्हाला हे पीएच बॅलन्स झालायचा, हे द्रावण तुम्हाला पारदर्शक दिसतंय, पाण्याला एकजीव झालेलं आहे. हे जे द्रावण आहे तुम्हाला गढूळ पाणी झालेलं दिसतंय आणि ते द्रावण ते फुटलंय. ते द्रावण फुटलं. तर याच्यात काय आहे, तुम्हाला असं तुम्ही ग्लास उचलून बघितलं त्याला, तर तुम्हाला त्याचं दह्यासारखे त्याचे बारीक बारीक कण दिसत आहेत. एकतर तुम्हाला अजून याच्यामध्ये नाही, तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पारदर्शक दिसते. तिथून जर बघितलं तुम्हाला इकडची या बाजूची नंबरिंग दिसते. तर हे अशा पद्धतीचं द्रावण तुम्ही फवारलं तर तुम्हाला 100% रिझल्ट येतील. काही दिसत तर अशा पद्धतीने तुम्ही द्रावण हे बनवलं पाहिजे, तर तुम्हाला 100% रिझल्ट येतील. आता त्याच्यात काय होते की जर तुम्हाला रिझल्ट नाही आले तर आपण काय होते, आता समजा राऊंडअप सारखं प्रोडक्ट आहे, 10 ml वापरत होतो, आता ते 200 ml वापरायला लागलो. आपलं पाणी जे आहे पाणी आपल्याला पीएच बघावं लागेल. तर पाणी चांगलं असेल आपलं तर आपल्याला ते प्रमाण कमी घ्यावं लागेल, 100 ml वापरावं लागेल. प्रत्येक तणनाशक सोबत प्रत्येक तणनाशकासोबत फवारणी सोबत वापरलं पाहिजे. वॉटर सोल्युबल पाणी नाही जमा. वॉटर सोल्युबल खतासोबत सुद्धा ते वापरू शकता तुम्ही. वॉटर सोल्युबल खत ज्यावेळेस तुम्ही सोडतायत त्यावेळेस 100 लिटर पाणी करतायत, तर 100 लिटर पाण्यासाठी तुम्ही 100 ml डेकोरस वापरा. नंतर ठरलेली आपली जी मात्रा आहे ती त्याच्यात तुम्ही टाकू शकता आणि ड्रिपद्वारे सोडून देऊ शकता. सल्फरयुक्त बुरशीनाशक असतात. तर याच्यात जर तुम्हाला बघायचं असेल, आता हे याचा तो विषय तुमच्या लक्षात आला. तर त्यात काय होतं, ते काही द्रावण आपण जेव्हा पाण्यात टाकतो ते विरघळत नसतात. पाण्याचा थर खालीच राहिलेला आहे, हे द्रावण वरतीच राहिलेले आहे. अशा वेळेस काय आहे, तुम्हाला स्टिकर वापरणं खूप गरजेचं असते. विरघळणार नाही. तुम्ही असं किती वेळ ठेवलं त्याला स्टिकर. ऑटोमॅटिक आहे. असं अशा पद्धतीने काय होते. बरोबर. त्याच्यामुळे स्टिकर हे आता सध्या तुम्हाला जर आपण म्हटलं बाबा की स्टिकर वापरा, तर तुम्हाला पावसाळी वातावरण असलं तर तुम्ही म्हणणार स्टिकर द्या, किंवा स्वतःहून मागून घेणार तुम्ही. त्यात काय होते, पावसाळी वातावरण जर असेल तुमचं, पाऊस जर कंटिन्यू पडत असेल तर पानाला एक तेलकटपणा निर्माण होत असतो. त्याच्यामुळे आपण जी फवारणी करतो ती पानावर थांबत नाही. तर त्यावेळेस शेतकरी पण स्टिकर वापरतात. त्याच्यानंतर पुढे जर हिवाळा आला तर हिवाळ्यात शेतकरी टाळत असतो की पावसाळी वातावरण नाही होत. तर तसं नाही, ते हिवाळ्यात पण पानावर दव साचलेली असते झाडावर, त्यावेळेस जी फवारणी कराल तुम्ही ती खाली गळून गेलेली असते किंवा पानावर पाणी थांबत नाही औषधीचं. तर त्यावेळेस सेवर किंवा ऍक्टिव्हेट वापरल्यामुळे काय पानावर तुमची फवारणी व्यवस्थित होईल. तेच जर तुम्ही पुढे उन्हाळ्यात गेले तर उन्हाळ्यामध्ये कधी खूप तापमान वाढते. तापमान वाढल्यामुळे काय होते, जे पानातलं हरितद्रव्याचं प्रमाण आहे त्याची प्रकाशन क्रिया आहे, बाष्पीभवन होते. प्रकाशन क्रिया तर वाढतेच. मग त्यावेळेस काय, जे फवारणी आपण केलेली असते ते योग्य पद्धतीने काम करत नाही. त्यावेळेस जर तुम्ही स्टिकर वापरलं तर त्याच्यामुळे आपल्याला आणखी चांगले रिझल्ट मिळतात. त्याच्यामुळे 12ही महिने आपण जे काही फवारणी करणार आहोत त्याच्यात आपण स्टिकर हे वापरलं पाहिजे. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला.